जय शिवराय मित्रांनो, मी रोज बारे आपला आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। मी आज आलो होतो चिपळूणला आणि चिपळूणला गेले 3 वर्ष मी स्वतः ज्या कारखान्यामध्ये बाप्पाची सेवा करायला मिळाली त्या आज आपण कारखान्यात आलो आहोत आणि थोडी काही त्यांच्याकडून माहिती मिळणार ते आपण आज घेणार आहोत। जर आपण रोहित बारे या युट्यूब चॅनलचे नवीन असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया व्हिडिओला। खरंच सांगायचं झालं तर या कारखान्यातील खूप अशा आठवणी आहेत। माझी स्वतः आजी असते, तिचा स्वतः कारखाना आहे। तिच्या अशा खूप अशा आठवणी आहेत ज्या मी आता सांगू शकत नाही, कारण त्या काही आठवणी अशा न सांगण्यासारख्या असतात। आणि खरंच खूप एवढं प्रेम करायची माझ्यावरती की रात्री उठून स्वतः चहा देणे किंवा अशा वेगवेगळ्या गोष्टी ती स्वतः माझ्यासाठी। नमस्कार, आपलं रोहित बारे या युट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करतो। मला जर आपलं नाव सांगू शकाल का? मी वसंत शशिकांत महाडी, मार्कंडी येथे माझा गणपतीचा कारखाना आहे, आराध्य आर्ट्स या नावाचा। आपण किती वर्ष कारखान्यावर गणपती काढता? पहिल्या प्रथम मी थर्माकोलचे डेकोरेशन करायची, म्हणजे ते लहानपणापासूनच केलेली आवड असल्यामुळे थर्माकोलमध्ये 2005 साली हा कारखाना चालू केला। तो आज ते 20 वर्ष जवळ झाली। खूप चांगला प्रतिसाद आहे। प्रतिसाद खूप चांगला आहे। तुम्ही नवीन युवा पिढीला काय सांगू शकाल? युवा पिढीने कलेत उतरायलाच पाहिजे। फक्त मोबाईल घेऊन बसतात। इथे एक जण येतो पॉलिश करायला, दुसऱ्या दिवशी परत येत नाही। म्हणजे बरेच जण येतात, आमच्या मुलीला घ्या, आमच्या मुलग्याला घ्या, चांगले चित्र काढतो, हे करतो। पण इथं कलर करायला पहिलं मी सांगतो पायापासून वर जा। मी पॉलिश करायला बसतो, त्याची फसवतो त्याला, त्याची जेवढी म्हणजे आकलन शक्ती किती आहे ती बघतो, इथं थांबण्याची शक्ती किती आहे ती बघतो। माझा पुढचा प्रश्न असा आहे, ही कला तुम्ही स्वतः अवगत केली की कुठे शिक्षण वगैरे घेतलं तसं काय? नाही, तर लहानपणापासूनच कलेची आवड असल्यामुळं इकडचं तिकडचं बघूनच सगळं शिकलोही कुठेच नाही। त्याचीच कृपा आहे सगळी। युवा पिढीला एकच सांगणं आहे, नोकरी तुम्ही करा पण त्याबद्दल एखादी कला पण जोपासा। त्यामुळे मानसिक आनंद जो मिळतो ना, तो खूप पैशापेक्षा खूप मोठा असतो। माझा एक छोटासा पुढील प्रश्न आहे, आता सध्या पीओपी वरती बंदी सगळ्यांचं चालू आहे, तर पीओपी गणपती योग्य की मातीचे योग्य ते जरा सांगू शकाल? मातीचे पहिले होते प्रकार, मातीचा होता चांगला प्रकार तो, बरोबर, पण त्याबरोबर कामगार कमी मिळतात। त्या माती मळणं हा मेन आहे, जर कष्ट जास्त आहे। जर माती मळली चांगली नसेल तर मूर्ती डॅमेज होऊ शकते। तसं पीओपीचं नाही, पीओपीला ती विरघळत नाही असं नाही, पीओपीला मजबूती पण चांगली आहे, स्वस्त पडतं। पीओपीच्या मूर्ती बनवताना एक पातळसा असा थर दिला जातो, त्यानंतर वर काथ्या मारला जातो, त्यामुळे तो विरघळायला तसा वेळ जात नाही, सोपं जातो। परत ती मातीचं प्रदूषण खूप आहे, आता शास्त्रज्ञांनी त्याचे हे दिलेलं आहे, त्यामुळे पीओपी वापरायला काही हरकत नाहीये। आपल्याकडे जेव्हा पूर भरला होता तेव्हा आपल्याला कशी मदत मिळाली सांगू शकाल? 2021 ला ना, तिथे 3 फूट पाणी होतं कारखान्यात, पूर्ण गणपती मोठे गणपती सगळे डॅमेज म्हणजे भिजलेच होते जवळजवळ। नंतर एक बुरबाडवरून माझा मित्र आहे मिलिंद लिंगायत म्हणून, त्यानं मग तिकडची एक टीम घेऊन आला, सगळं साफसफाई करून दिली, त्याच्याकडून त्या शेणी वगैरे गोवऱ्या आणल्या, त्यांनी लाकडाच्या मोळ्या आणल्या, म्हणजे ते गणपती सुकवण्यासाठी। अशी बऱ्याच जणांची मदत झाली। आम्ही ते पण लोकांना एका महिन्यात आम्ही ते पुरे करून दिलेले। कारखान्यामध्ये आपल्या काही वेगळं असं काय घडतं की कसं काय सांगू शकाल? हो, गमती घडतात। बऱ्याच एखादा बोट इकडे असा जोडतो, ते एक उलट कधी स्वतः
स्वतः तोडतो आणि दुसऱ्यावर एक नाव घेतो, "ओ दादा, हा बघा बाबा दादाने तोडला." म्हणजे आता कंटिन्यू चालूच असतो कारखान्यामध्ये. मला जरा सांगा की कारखान्यात मदतीला किती जण असतात ते आपल्या? माझ्या कारखान्यात घरचे असतातच, मिसेस, मुलगा. तिथं माझा इथे प्रणित जाधव चव्हाण म्हणून एक आहे, ते सगळं सोनेरी काम आटपतो. राहुल शर्मा सगळं तो इतर काम बरेचसं काम तोच आटपतो. फिनिशिंग पासून सगळं बॉडी कलर मारणं, व्हाईट मारणं सगळे तोच आटपतो. साहिल शिंदे, स्वयं अंबेडकर, ओम माडी असे सगळे बरेच जण येतात. कोण ना कोणतरी हौशी असतात, ते एक दिवस येतात, कलर करतात, नंतर परत येत नाही, असा प्रकार असतो. मला जरा एखादा छोटासा किस्सा किंवा तुमचा अनुभव जर सांगू शकला मला. अनुभव तसा म्हटलं तर लहानपणी आम्हाला कुठल्याच कारखान्यात तसं लहान मुलांना प्रवेश नसायचा. बरोबर आहे, त्यांचं पण बरोबर आहे म्हणा, माती काम असल्यामुळे त्याला जपायला लागायचं. पण आता तसं नाही. इथे शाळा सुटली की बरीचशी मुलं आतमध्ये डायरेक्ट, हो काका हा गणपती कोणाचा, तो गणपती कोणाचा, इथपासून सगळं असतं. आणि येता जाता गाड्या बसेस जातात ना लहान मुलांच्या, जोर जोरात गणपती बाप्पा मोरया बोंबटत असतात. तो एक त्यांचा आनंद असतो. म्हणजे आपल्या कारखान्यात लहान मुलांनाही तुम्ही प्रवेश देता. हो, त्यांची कला पुढे जोपासली जाते. बरोबर, मला काहीतरी वेगळंच निर्माण व्हावं. आपल्या कारखान्यामध्ये कलर काम सोडून इतर काय काय केलं जातं वर? कलर काम सोडून डायमंड वर्क केलं जातं, नंतर धोतर, फेटा, शेला वगैरे. जर कोणाला जर गणपती घ्यायचं असेल तर ती बुकिंग कशी केली जाते, मला जर सांगता का? बुकिंग करायला इथे कारखान्यातच यावं लागतं. त्यानंतर गणपतीचे प्रत्येक तिथी म्हणून गणपती एवढे असतात, त्यांच्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला फोटो किती पाठवायचे, त्यामुळे कारखान्यात येऊनच बुकिंग केलं चांगलं असतं. आणि हल्ली त्याची पाठ, पहिली कसं मातीचे गणपती असताना पाठ देण्याची प्रथा होती, त्याची आता प्रथा नाही आहे. त्यामुळे एखादा हे दुसरीकडे चांगला भेटला तर दुसरीकडे पण जातो तो. ऍडव्हान्स देऊनच बुकिंग करावं लागतं. मला तुझं नाव सांगतोय जरा? माझं नाव प्रणित दयानंद चव्हाण. तू राहतो कुठे? तिथेच कारखान्याच्या साईडलाच घर आहे, तिथे घर आहे आमचं, तिथे राहतो. तू किती वर्ष कारखान्यात मदत करतोय? आता कारखाना चालू झाल्यापासून म्हणजे 2005 पासून पॉलिश कामापासून आम्ही सुरुवात केलेली, की आता सोनेरी कलर मारतोय. एवढी आमची प्रगती झालेली आहे इथे राहून. तुझं प्रोफेशनल काम असं काय करतो तू? माझं प्रोफेशनल काम म्हणजे मी एक टीचर आहे, ते सांभाळून आम्ही इथे म्हणजे मदत करायला येतो. आम्ही कामासाठी येतो, आवड असल्यामुळे लहानपणापासून. म्हणजे मेन म्हणजे गणपतीची आवड, त्याच्यामुळे आम्हाला एक हे लागलं, म्हणजे आवड लागली करायची. आवड निर्माण झाली. किती वाजेपर्यंत रात्री जागे असतात? आता सुरुवातीला आम्ही 12 वाजेपर्यंत काम करायचो, पण आता शेवटचे दिवस राहिल्यामुळे 4 ते 5 वाजेपर्यंत सकाळी काम चालतं आमचं. रोज. तू तरुण वर्गाला काय सांगू शकतील? तरुण वर्गाला सांगू शकतो की मोबाईल बाजूला ठेवून, म्हणजे आपल्याला गरजेचं आहे तितका वापर ठीक आहे, पण बाकीच्या वेळी जर ह्या कलेत अडकला गेला माणूस तर त्याचं जीवन अजून चांगलं होऊ शकतं. हे एक संदेश आहे देण्यासारखा. हल्ली आत्महत्येचं प्रमाण पण वाढलेलं आहे. तर ते का तर मोबाईल मध्ये व्हिडिओ बघून किंवा एक आता कृत्य एक माणूस करतोय, तर तेच बघून आपल्याला पण त्याचं अनुकरण करण्याची क्षमता मानवी म्हणजे जीवनामध्ये आहे. त्याच्यामुळे मोबाईलच्या नादात काही आत्महत्याचं प्रमाण आता वाढलेलं आहे, किंवा रील्स बघून त्याप्रमाणे अनुकरण करणं हे वाढलेलं आहे. त्याच्यामुळे ते एक बाजूला ठेवून आपण जर हे काम केलं तर आपल्याला आपलं जीवनच आनंदी होऊ शकतं. जर आपण एखादी कला प्रथा आत्मसात केली तर त्या गोष्टीपासून आपण परावृत्त होऊ शकतो. धन्यवाद. आपल्याकडे गणपती आणायला सुरुवात कशी होते आणि त्याची काय प्रोसिजर सांगू शकाल? आम्ही मे महिन्याच्या 21 तारखेला बरोबर गणपती आणतो. पेण, हमरापूर येथून म्हणजे 4 गाव आहे, तिथून आम्ही गणपती घेऊन येतो. त्याच्यानंतर गणपती आणले की त्याचे पॉलिश काम
पॉलिश काम सगळं झालं नंतर व्हाईट मारायचा, व्हाईट कलर, व्हाईट नंतर बॉडी कलर होतो, शेडिंग आलं, नंतर मग त्याला ते सगळे इतर कलर लागले आणि शेवटला पूर्णत्व जेव्हा डोळे त्या गणपतीला आखणी केली जाते त्यावेळी त्या गणपतीला पूर्णत्व येतं.